तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मिनी लॉगमध्ये. आम्ही आज सकाळी सकाळी लवकर उठून निघालो होतो ते श्री क्षेत्र पुशेगावला. म्हणलं आज मृत्युंजय अमावस्या म्हणून म्हणलं सेवागिरी महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून आम्ही निघालोय पुशेगावला. चला तुम्हाला पण दाखवतो सेवागिरी महाराजांचा भव्य दिव्य असा मठ. मित्रांनो, आपण घाट चढून वरती आलेलो आहे आणि योगायोग असा म्हणायचा की संत श्री बाळूमामाची मेंढरं आपल्याला रस्त्यात आढळली व आम्ही त्या बाळूमामाचं पण दर्शन आम्हाला अमावस्या दिवशी झालं. हे आमचं खूप भाग्य म्हणायचं आणि आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे ते श्री क्षेत्र पुशेगावमध्ये. तर आपण पाहू शकता पुशेगावमधील बाजारपेठ आपण चाललेलो आहे ते आत्ता मंदिराकडे. तर मित्रांनो, चला पुढं तुम्हाला मी मंदिर दाखवतो. पप्पांना म्हणलं गाडी इथं रस्त्याला साईडला लावा. पप्पांनी पण लगेच गाडी साईडला दाबून हेल्मेट वगैरे काढलं, लगेच चेहरा वगैरे फ्रेश करून आम्ही आता निघालोय मंदिराकडं. तर मित्रांनो, मंदिरात जात असताना असं भव्य अशी कमान आहे बघा. त्याला लोखंडी दरवाजा, किती सुंदर आहे बघा मित्रांनो दरवाजा. आणि आम्ही आता आत मंदिरात प्रवेश केला. तेवढ्यात बाबा म्हणले गंध लावा, तर बाबांना म्हणलं नको, येताना लावतो. आणि पुढे निघालो. आम्हाला काही होती कारण आज अमावस्या असल्यामुळं गर्दी भरपूर असते, आम्हाला दर्शन मिळणार नाही. तर पप्पांना पहिलं म्हणलं तर आपण दर्शन घेऊयात म्हणून आम्हाला दर्शनाची घाई, त्यामुळं आम्ही पहिल्यांदा जाऊन रांगेत लागलो. आता तर मित्रांनो, रांग तर खूप छोटी होती. आम्ही लवकर आल्यामुळं आम्हाला लवकर दर्शन घडेल असं मला वाटतंय. तर चला आता लागलोय रांगेमध्ये, बघूया. मित्रांनो, सेवागिरी महाराजांनंतर जे मठाधिपती झाले ते पहिले व दुसरे यांची समाधी इथं मित्रांनो आपण आता गाभाऱ्यात शिरतोय. हे बघा, सेवागिरी महाराजांची वरती खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मित्रांनो, हे पिंपळ वृक्ष आहे बघा. अन्नदाता पिंपळ वृक्ष या वृक्षाला म्हणतात, कारण ज्या वेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस खायला काहीच नव्हतं, तेव्हा ह्या वृक्षाने लोकांसाठी पीठ दिलं होतं. आणि आपण चाललोय ते मित्रांनो आतमध्ये. जी सेवागिरी महाराजांनी धुनी पेटवली ती आज चालू आहे. आपण पाहू शकता हे चंदन आहे मित्रांनो. हे जुना फोटो सेवागिरी महाराजांचा पाहू शकता धुनी मित्रांनो. अजून पण धुनी चालू आहे. महाराजांनी असं सांगितलंय की ह्या धुनीतील राख जर कपाळाला लावली किंवा चिमुटभर राख जर आपण खाल्ली तर आपल्या शरीरातील कुठलाही रोग असू द्या तो नष्ट करण्याची ताकद या धुनीत आहे असं महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि खूप महिमा या महाराजांची. तर मित्रांनो, हे बघा सिद्धेश्वराचं मंदिर बाहेर आल्यावरती खूप भारी आणि प्राचीन काळातील मंदिर आहे.
आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. गर्दी खूप आहे, त्यामुळं आत कॅमेरा चालू करता आला नाही ना. आता म्हणलं पहिला प्रसाद घ्यावा. हे मामा आमच्या इकडचेच अकलूजचे, त्यांनी आम्हाला भरपूर असा प्रसाद दिला, त्यांचं धन्यवाद. आणि आम्ही प्रसाद पहिल्यांदा घ्यावा म्हटलं. प्रसाद खूप भारी मित्रांनो. शिरा म्हणून इथं प्रसाद आज वाटला जातो व 12च्या नंतर इथं अन्नदान आहे मित्रांनो. आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद पण खाल्ला आणि फोटोशूट करावं थोडंसं म्हटलं म्हणून फोटोशूट केला. खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. कधी जर आलात पुशेगावला तर नक्की महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. दर्शन वगैरे खूप भारी झालं आणि आता निघालो होतो आपल्या घराकडे, म्हणजेच बारामतीला. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.